प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरातून मनामनातून पोहोचलेला चेहरा म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे। शंभूराजांचा इतिहास अखंड महाराष्ट्रातील जनतेपुढे अत्यंत प्रामाणिकपणे झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेतून हे आपल्याला दाखवत आहेत। संध्याकाळ झाली की हातातली सर्व कामे बाजूला ठेवून घराघरातील प्रत्येक सदस्य टीव्ही समोर बसणार म्हणजे बसणारच। जॉबवरून घरी 7च्या आत पोहोचून मालिकेचा भाग पाहण्यासाठी लोक लवकरात लवकर घरी येतात। मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने जीव तोडून काम केलं आहे, त्यामुळे कुठेही अति होतंय असं वाटत नाही। उलट एवढ्या वर्षपूर्वीचा न उलगडलेला इतिहास पुन्हा एकदा घडतोय असं नेहमी वाटत राहते। या मालिकेतील पूर्ण जबाबदारी अमोल कोल्हे यांनी घेतली होती। आपले घर सुद्धा गहाण ठेवले होते। त्यांच्या मते स्मार्टन सारख्या छोट्याशा लढाईचा एवढा भला मोठा सिनेमा होऊ शकतो, तर माझ्या राजांनी एवढे मोठे कार्य केले आहे तर अजून त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच नाही, तर तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं त्यांचं प्रामाणिक मत होतं। अत्यंत प्रामाणिकपणे अमोल कोल्हे संभाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर सादर करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सर्व ठिकाणाहून कौतुकाचा वर्षाव होत आहेत। कारण की असंख्य समस्या त्यांना या दरम्यान आल्या, पण त्यांनी न डगमगता न खचून जाता सर्व संकटावर मात करून ते वर आले। याच अजरामर कार्याची दखल घेत डॉक्टर अमोल कोल्हे यांना मानाचा असा मराठी विश्वभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। आपल्या अभिनयाने संभाजी महाराजांना परत एकदा जिवंत करून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात त्यांनी पोहोचवलं आहे। त्यांच्या अभिनयाने असे वाटते की आजही शंभूराजे आपल्या हयात आहेत। त्यांच्या ह्या अजरामर कार्यासाठी मेड इन मराठीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे त्यांना मानाचा मुजरा करत आहोत।